नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे कण्हेरी मठ या ठिकाणी. इथं ग्रामीण जीवन दर्शवणारी जीवसृष्टी आणि वेगवेगळ्या इतिहासाशी निगडीत असणाऱ्या गोष्टींचं आपल्याला इथं संग्रहित म्युझियम पाहायला मिळतं. आणि आजच्या आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये या म्युझियमचा आणि इथल्या परिसराचा आपण आढावा घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आपल्या ग्रामीण जीवनाशी निगडीत असणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला यातून नक्कीच समजतील. धन्यवाद. कण्हेरी मठ हे ठिकाण कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. एंट्री गेटमधून प्रत्येकी 200 रुपयाचे तिकीट घेतल्यानंतर आपल्या प्रवासाला सुरुवात होते. एका बाजूने आत गेल्यानंतर इथला निसर्ग आणि शिल्पकलेचे अद्भुत नजारे आपल्या दृष्टीस पडतात. मठ परिसरातून फेरफटका मारल्यानंतर आपण पोहोचतो मुख्य संग्रहालयाजवळ. इथे समोरच आपल्याला कडक लक्ष्मीचे नाट्य रूपांतरित शिल्प पाहायला मिळते. आपण आता एका गुहेमध्ये प्रवेश करतो. इथे आपल्याला प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. प्रत्येक शिल्पाचे माहिती फलक इथे लावले आहेत. त्यावरून आपल्याला या शिल्पांबद्दल माहिती मिळते. कुठलंही कारण ऐकलं जाणार नाही. पुन्हा एकदा सूचना नीट ऐकून घ्या. मूर्त्यात हात लावायचा नाही किंवा कठड्याच्या आत जायचं नाही. असं कुठेही आढळलं तर तुम्हाला दंड भरावा लागतो 1000 रुपये आणि मोबाईल कॅमेरा जप्त केला जातो. कुठलंही कारण ऐकलं जाणार नाही. त्यामुळे दक्षतेने फोटोग्राफी करा. सुंदर असं म्युझियम जरूर करा, परंतु लांबून करा. आपल्याकडे जे काही तुम्ही म्युझियम मध्ये घेऊन जात असाल ते व्यवस्थित घेऊन जा. मोबाईल असेल, बॅग्स असेल, गॉगल असेल.
नवीन शिल्पांचे बांधकाम सुरू असलेले इथे आपल्याला पाहायला मिळते. या सर्व शिल्पांचे निरीक्षण केल्यानंतर आपण या गुहेतून बाहेर येतो. पौराणिक कथांचे संदर्भ अभ्यासल्यानंतर आपण ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या एका अनोख्या खुल्या संग्रहालयातून फेरफटका मारू लागतो. जवळपास 1 तास आपण या कनेरी येथील म्युझियमची सफर करतोय. एकंदर इथल्या वास्तू पाहता जवळपास 50 ते 100 वर्षापूर्वींचं जे ग्रामजीवन होतं ते आता शहरीकरणाकडे कुठेतरी आपली वाटचाल होत असताना आपल्याला पुन्हा मागे डोकावून पाहण्यास भाग पाडत आहे. जी ग्राम संस्कृती होती त्यामध्ये 12 बलुतेदार आणि आलुतेदार ही पद्धत आपण जुन्या काळापासून पाहतोय, अभ्यासतोय. ती इथं खूप चांगल्या पद्धतीनं जपणूक केलेली आहे आणि ती नव्या पिढीला समजण्यासाठी या म्युझियमला आपण नक्की भेट दिली पाहिजे आणि आपलं जे ग्रामजीवन आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचाच अभ्यास म्हणून कोल्हापूरपासून अगदीच जवळ असणारं कनेरी येथील हे म्युझियम, काळसिद्धेश्वर महाराजांचा मठ आणि इथल्या संपूर्ण परिसरातील जी भ्रमंती आहे ते नक्कीच आपल्या जगण्याच्या या नव्या प्रवासात आपल्याला एक वेगळी ऊर्जा देते आणि आपल्याला नवीन काहीतरी अनुभवण्याचं संधी मिळते. धन्यवाद.